नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 9वी आणि 10वीच्या इंग्लिश या विषयामध्ये रायटिंग स्किलमध्ये असणारा जो स्टोरी रायटिंगचा 5 मार्क्सचा प्रश्न आहे तो कसा सोडवायचा, जेणेकरून तुम्ही देखील यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स हे नक्कीच घेऊन जाल. तर चला तर पाहूयात. तुमचं 9वीची परीक्षा असेल तर यामध्ये तुम्हाला स्टोरी रायटिंग हे रिपोर्ट रायटिंगच्या ऑप्शनला असतंच. जर तुम्हाला रिपोर्ट रायटिंग हे अवघड जात असेल तर स्टोरी रायटिंगचा ऑप्शन हा तुम्ही सोडवू शकता. तर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत देखील स्टोरी रायटिंगचा 5 मार्क्सचा प्रश्न असतो, जेणेकरून तुमची तयारी ही 9वीतच अगदी व्यवस्थित झाली तर तुम्ही 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत देखील व्यवस्थित अगदी तो प्रश्न अटेंड कराल. तर स्टोरी रायटिंगमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो ते सर्वात आधी पाहूयात. तर तुम्हाला काय केलं असतं, तर एखादं स्टोरीच्या बिगिनिंगच्या 2 सेंटेन्स दिलेले असतात स्टोरीचे, किंवा तुम्हाला असे स्टोरीची आउटलाईन म्हणजे इनकम्प्लीट वर्ड्स असे दिलेले असतात आणि त्यावरून विथ द हेल्प ऑफ दिस वर्ड्स यू हॅव टू मेक युअर ओन सेंटेन्सेस अँड डेव्हलप अ स्टोरी. तर हे अगदी सोपं आहे, पाहू शकता. जर तुम्हाला अशा प्रकारे स्टोरीचं आउटलाईन जर दिलं आणि यावरून तुम्हाला तुमची स्टोरी डेव्हलप करा किंवा राईट युअर स्टोरी असा प्रश्न लिहिला तर तुम्हाला यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स हे पडू शकतात. आणि यामध्ये तुम्हाला काय करू शकतात, तर सोपं असतं आणि फक्त तुम्हाला काय करायचं असतं, त्या वर्ड्सचा वापर करून सेंटेन्स तयार करायचं असतं स्टोरी, आणि ती स्टोरीला एक सुटेबल टायटल द्यायचं असतं. यामध्ये स्टोरीला मोरल लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर चला तर पाहूयात कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर परीक्षेमध्ये कसं लिहायचं आहे, जेणेकरून तुम्ही देखील यामध्ये अगदी व्यवस्थित हा प्रश्न अटेंड करून मार्क्स हे घेऊन जाल. तर क्वेश्चन पहा. राईट अ स्टोरी युझिंग द फॉलोइंग आउटलाईन, सजेस्ट अ सुटेबल टायटल. तर इथं स्टोरीचा आउटलाईन दिलेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर स्टोरी राईट करायची आहे आणि त्याला एक सजेस्ट एक सुटेबल टायटल त्याला लिहायचं आहे. तर आउटलाईन काय आहे पाहू शकता. अ रिच मॅन हॅज अ लॉट ऑफ मनी डॅश हॅज नो वर्क डॅश स्पेंड्स हिज टाइम इन द सिनेमा डॅश लर्न्स टू इमिटेट व्हॉइसेस ऑफ ॲक्टर्स डॅश amuses himself thereby gets skilled in imitation wants to show off his skill invites his friends for dinner, shows them his skill at imitating actors, friends praise him, he goes on and on for a long time, guests get tired, bored, he still asks if they want another imitation, one of the guests replies yes, an imitation of a dumb man. तर अशा प्रकारे तुम्हाला ही जी आउटलाईन आहे ती वाचल्यानंतर समजेल की स्टोरीमध्ये नक्की काय आहे आणि त्या स्टोरीचं असं सजेस्ट एक सुटेबल टायटल काय असणार आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, ह्या स्टोरीच्या आउटलाईनवरून तुम्हाला सर्वात आधी स्टोरी काय आहे हे समजून घ्यायचं आहे आणि ठरवायचं आहे की कोणतं ह्याला सुटेबल तुम्ही टायटल लिहिणार आहात. तर चला तर ह्याचं उत्तर कसं आहे ते आपण पाहूयात. तर सर्वात आधी त्याचं टायटल असणार आहे डोंट बी अ बोर. तर पाहू शकता स्टोरी काय असणार आहे. देअर वॉज अ रिच मॅन विथ अ लॉट ऑफ मनी अँड नो वर्क टू डू. तर एखादा श्रीमंत असा व्यक्ती असतो आणि त्याच्याकडे खूप पैसा असतो आणि तो कोणतंही काम करत नाही. ही स्पेंड मोस्ट ऑफ हिज टाईम इन द सिनेमा. तर तो त्याचा सर्व जो वेळ असतो तो कशात, सिनेमामध्ये पाहण्यात घालवत असतो. आणि देअर ही लर्न टू इमिटेट द व्हॉइसेस ऑफ ॲक्टर्स. म्हणजे इमिटेट म्हणजे काय, नक्कल करणे. तर ॲक्टर्सचे जे व्हॉइसेस असतात त्यांची नक्कल करण्याचं ते शिकलेला असतो. आणि त्यानंतर सिनेमा पाहून तो काय केलेला असतो, तर जे ॲक्टर्स असतात त्यांचे व्हॉइसेसचे म्हणजे त्यांच्या आवाजाची नकला करणं तो शिकतो. कारण त्याच्याकडे कोणतंही काम नसतं आणि तो त्याचा सर्व जो वेळ असतो तो काय करत असतो, सिनेमा पाहण्यातच घालवत असतो. कारण तो श्रीमंत असल्यामुळे त्याला काय कामच करावं लागत नाही. त्यानंतर पहा पुढची स्टोरी काय आहे. इन दिस वे ही अम्युज्ड हिमसेल्फ. ही बिकेम क्वाईट स्किल्ड इन इमिटेटिंग अँड वॉन्टेड टू शो ऑफ हिज स्किल टू हिज फ्रेंड्स. तर ते नकला करण्यामध्ये तो थोडासा स्किल्ड झालेला असतो आणि त्याचं जे देखावा म्हणजे जे स्किल आहे ते दाखवण्यासाठी तो काय करणार असतो, फ्रेंड्सना दाखवण्यात तो इंटरेस्टेड असतो. त्यानंतर पहा वन्स ही थ्रीव अ ग्रँड डिनर पार्टी फॉर हिज फ्रेंड्स. तर एके दिवशी काय करतो तो त्याच्या मित्रांना
पार्टी देण्यासाठी डिनरला बोलवतो आणि ॲट अ डिनर ही शोड देम ही स्किल ॲट इमिटेटिंग ॲक्टर्स. तर तो त्याचं जे स्किल आहे इमिटेटिंग ॲक्टर्सला करण्याचं, तर तो त्या पार्टीमध्ये दाखवतो. हिज फ्रेंड्स वेअर सरप्राइज्ड ॲट हिज न्यू फाउंड हॉबी अँड प्रेस्ड हिम. तर त्याचं फ्रेंड्स जे असतात, मित्र जे असतात, तर त्याची जी नवीन जो छंद त्याने छंद जो तो दाखवतोस की इमिटेटिंग ॲक्टर्सचं स्किल, तर तो पाहून ते काय करतात, तर सरप्राईज होतात आणि त्याला काय करतात, तर त्याचं कौतुक करतात. बट ही वेंट ऑन अँड ऑन फॉर अ लाँग टाईम अँड वुडंट स्टॉप. तर तो पुढे जातो आणि ते जो स्किल आहे, तर ते काय करतो, तो थांबत नाही, तर दाखवतच असतो. आणि काय होतं, तर फायनली जे गेस्ट म्हणजे त्याचे फ्रेंड्स आलेले असतात, तर ते टायर्ड आणि बोर्ड होतात आणि ही स्टील आस्क्ड देम इफ दे वॉन्टेड अनदर इमिटेशन. तर मी आणखी काही नकला करून दाखवू का, असं तो त्या फ्रेंड्सला विचारतो. परंतु फ्रेंड्स हे टायर्ड किंवा बोर्ड झालेले असतात, परंतु तो काय करतो, थांबत नाही, तर त्यांना विचारतो. आणि त्यातीलच एक मित्र काय म्हणतो पहा. One of the bolder guests replied, "Yes, give us the imitation of dumb man, and that too till the end of the party." तर आम्हाला एका मुक्या माणसाची काय करतो, तू नक्कल करून दाखव आणि ह्याच काय होतं, तर पार्टीचा शेवट होतो यामध्ये. तर अशा प्रकारे काय टायटल आहे, तर डोंट बी अ बोर, म्हणजे कंटाळवाणी असू नका. तर अशा प्रकारे हे काय असणार आहे, तुमच्या स्टोरीचं टायटल असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर मोरल्स लिहिण्याची अजिबात आवश्यकता नाही. आणि तुमची जी स्टोरी असणार आहे ती नेहमी काय असली पाहिजे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये तुम्हाला तुमची स्टोरी ही डेव्हलप करायची आहे. अजिबात यामध्ये फ्युचर टेन्स, प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा नाही. आणि ॲटलिस्ट 2 पॅराग्राफ्समध्ये तुमची स्टोरी ही काय लिहिली असली पाहिजे. व्यवस्थित अगदी ग्रॅमॅटिकल करेक्ट सेंटेन्सने जर तुम्ही व्यवस्थित अगदी लिहिला, तर नक्कीच यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळणार आहेत. तर टायटल यायला विसरायचे नाहीत. आणि विथ द हेल्प ऑफ दिस वर्ड्स, हे जे प्रत्येक वर्ड्स दिलेले आहेत त्याचाच वर्ड्सचा वापर करून तुम्हाला सेंटेन्स हे तयार करायचं असतं. तर पहा, अ रिच मॅन, तर ह्या जो वर्ड्स आहे आउटलाईनमधला कसं केलेला आहे पहा. देअर वॉज अ रिच मॅन आणि त्याच्यानंतर हॅज अ लॉट ऑफ मनी, विथ अ लॉट ऑफ मनी अँड नो वर्क टू डू. तर पाहू शकता 1 2 3 with the help of 3 words we have to make a sentence. So only we have to write the pronouns. There was a rich man with a lot of money and no work to do. त्यानंतर पाहू शकता अँड स्पेंड्स हिज अ टाइम्स इन द सिनेमा. त्यानंतर ही स्पेंट मोस्ट ऑफ हिज अ टाइम इन द सिनेमा. त्यानंतर लर्न्स टू इमिटेट व्हॉइसेस ऑफ ॲक्टर्स. देअर ही लर्न टू इमिटेट द व्हॉइसेस ऑफ ॲक्टर्स. त्यानंतर amuses himself thereby. In this way he amused himself. तर अशा प्रकारे जे वर्ड्स आहेत त्याचं फक्त सेंटेन्समध्ये करायचं आहे. गेट स्किल्ड इन इमिटेशन. तर इथं पाहू शकता ही बिकेम अ क्वाईट स्किल्ड इन इमिटेटिंग अँड वॉन्टेड टू शो ऑफ हिज अ स्किल टू हिज अ फ्रेंड्स. तर इथं पाहू शकता इन्व्हाइट्स हिज अ फ्रेंड्स फॉर अ डिनर. त्याचं वाक्य कसं केलेलं आहे. वन्स ही थ्री अ ग्रँड डिनर पार्टी फॉर हिज अ फ्रेंड्स. त्यानंतर शोज देम हिज अ स्किल ॲट अ इमिटेटिंग ॲक्टर्स. ॲट डिनर ही शोड देम हिज अ स्किल ॲट अ इमिटेटिंग ॲक्टर्स अँड हिज अ फ्रेंड्स प्रेज हिम. त्यानंतर पाहू शकता हिज फ्रेंड्स वेअर सरप्राइज्ड ॲट हिज अ न्यू फाउंड हॉबी अँड प्रेज्ड हिम. त्यानंतर ही गोज ऑन अँड ऑन फॉर अ लॉंग टाईम. त्यानंतर बट ही वेंट ऑन अँड गो ऑन फॉर अ लॉंग टाईम अँड वुडंट स्टॉप. त्यानंतर पाहू शकता गेस्ट गेट टायर्ड अँड बोर्ड. ही स्टील आस्क इफ दे want another imitation. One of the guests replies, yes, an imitation of a dumb man. तर इथं शेवट पाहू शकता कशा प्रकारे लिहिलेला आहे. His friends were surprised at his newfound hobby and praised him, but he went on and for a long time and wouldn't stop. Finally, his guests were tired and bored. He still asked them if they wanted another imitation. One of the bolder guests replied, yes, give us the imitation of a dumb man and that too till the एंड ऑफ द पार्टी. तर इतकं सिम्पल आहे. तुम्ही सुद्धा 9वीच्या परीक्षेमध्ये आणि 10वीच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा स्टोरी रायटिंगचा अशा प्रकारे जर सराव केलात, तर नक्कीच यामध्ये तुम्हाला देखील तुम्ही देखील स्किल्ड व्हाल आणि तुम्ही देखील यामध्ये काय करू शकाल, तर मार्क्स हे घेऊनच जाल. परंतु तुमचं इंग्लिश जे असणार आहे ते देखील तुमचं इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुम्ही स्वतः कॉन्फिडन्स होणार आहात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये
लिहायला विसरू नका. तर थँक यू सो मच. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तर धन्यवाद.